बातमी आहे झी 24 तासच्या इम्पॅक्टची। नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या सोलापूरमध्ये गायकवाड भगिनींना आता मदतीचा ओघ सुरू झालाय। पाऊस आणि पुरामुळे सोलापूरच्या तिऱ्हे गावातले गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। नैसर्गिक आपत्तीमुळे सायली गायकवाड आणि कोयल गायकवाड या भगिनींचं स्वप्न उद्ध्वस्त झालेलं आणि पुरामुळे त्यांची पुस्तकं, लॅपटॉप, साठवलेले पैसे सगळं काही वाहून गेलेलं। पुस्तकं या पावसामध्ये भिजली, त्यामुळे आता पुढचं शिक्षण कसं घ्यायचं असा सवाल त्यांच्यासमोर उभा राहिला आणि झी 24 तासनं त्यांची ही व्यथा दाखवली। त्यानंतर गायकवाड भगिनींना मदतीचा ओघ सुरू झालाय। मुंबईतले खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या राजुल पाटील याही झी 24 तासची बातमी पाहून गायकवाड भगिनींच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आणि गायकवाड भगिनींना लॅपटॉपची मदत त्या करणार आहेत। तसंच त्यांना लागणाऱ्या इतर गोष्टी सुद्धा राजुल पाटील या पुरवणार आहेत आणि नेहमी सामाजिक भान जपणाऱ्या झी 24 तासनं सामाजिक बांधिलकी जपत ही बातमी दाखवल्याबद्दल पाटील यांनी खास झी 24 तासचे आभार मानलेले आहेत। सर्वात प्रथम मी झी 24 तासचे खूप आभार मानेन की त्यांनी ही स्टोरी कव्हर केली, ज्यातून आम्हाला ते बघता आली आणि आम्ही आता संजय भाऊ दिना पाटील खासदार ईशान्य मुंबई यांच्यातर्फे त्या दोघी मुलींना लॅपटॉप देऊन त्यांची मदत करणार आहोत। त्याचबरोबर वामनराव म्हणून कॉन्स्टेबल आहेत, ते त्यांना पुस्तकांची मदत करणार आहेत। तर त्यांचेही आभार मानते की आपण आपल्या स्टोरीमुळे आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचता आली, कारण आपण नुसतं पूर न दाखवता जे ॲक्च्युली त्याच्यातून सफर करत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतात, त्यांच्या स्टोरी पुढे येतात, जेणेकरून जे लोक ॲक्च्युली मदत करण्यासाठी इच्छुक आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील। तर अशाप्रकारे राजुल पाटील यांनी झी 24 तासची ही बातमी पाहिली आणि त्यानंतर त्यांनी मदतीला त्या सरसावल्या। त्यांना लॅपटॉप ते देण्यात येणार आहेत, तसंच पुस्तकं सुद्धा देणार आहेत। एक प्रकारची त्यांची शैक्षणिक जबाबदारी आता त्यांनी घेतलेली आहे। तर अशा प्रकारे मदतीचा ओघ झी 24 तासची ही बातमी पाहून सुरू झालेला आहे। आज सकाळी झी 24 तासने एक बातमी दाखवली। त्या बातमीमध्ये सायली गायकवाड व तिच्या पूर्ण कुटुंबाचे जे नुकसान झाले, तिच्या शाळेचे साहित्य असेल, शिक्षणासाठी जो पैसा साठवून ठेवलेला होता तो पैसा, त्याचे झालेले नुकसान, ह्या सर्व गोष्टी झी 24 तासने दाखवले। ते दाखवल्यानंतर ती बातमी पाहून आम्ही सोलापूरचे प्रतिनिधी अभिषेक यांना आम्ही संपर्क साधला व त्या कुटुंबाचा क्रमांक घेऊन त्या कुटुंबाशी आम्ही संपर्क साधून त्या मुलीचा सर्व शिक्षणाचा खर्च एक खारीचा वाटा म्हणून आम्हाला उचलण्याची संधी द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली। त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला व होकार देऊन त्यांचा पूर्ण शिक्षणाचा खर्च आम्ही उचलण्याचे ठरवलेले आहे। याबद्दल झी 24 तासचे प्रतिनिधी अभिषेक यांचेही मनापासून धन्यवाद, तसेच झी 24 तासचेही मनापासून धन्यवाद। प्रकारे मदतीचा ओघ आता गायकवाड भगिनींना सुरू झालेला आहे आणि झी 24 तासनं या संदर्भात सायली गायकवाडची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे। ऐकूया। मला तसं म्हटलं तर खूपच भारी वाटतंय आणि जे काही त्यांनी शिक्षणासाठी मदत करत आहे त्या शिक्षणाच्या मदतीनं म्हणजे मला देखील पुढे जाण्याची अजून जास्त म्हणजे जे काही मी डगमगले होते त्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे, त्यामुळे मला जरा चांगलंच वाटतंय। त्यांनाही थोडंसं बरं वाटलं, कारण एवढं परिस्थितीने एवढं म्हणजे संसार उद्ध्वस्त झाला, त्यामध्ये शिक्षणाचं एवढं मोठं म्हणजे शिक्षणात जे काही नासधूस झाली किंवा पुस्तकांचं जे काही भिजलं, त्यामुळे तुला थोडासा शिक्षणासाठी हातभार लागलाय किंवा त्यांचं थोडंसं कष्ट वाचतंय, त्यामुळे त्यांना देखील खूप आनंद झाला या गोष्टीनं। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण अभिषेक आदिप्पा आमचे सोलापुरातले प्रतिनिधी त्यांच्याबरोबर आणखी सविस्तर चर्चा करूया, जाणून घेऊया अभिषेकच्या या संदर्भातल्या भावना। अभिषेक, आपण ही बातमी दाखवली गायकवाड भगिनींची आणि आता मदतीचा ओघ सुरू झालेला आहे आणि अशीच मदत खरं तर सगळ्या पूरग्रस्तांपर्यंत गेली पाहिजे असा आपला प्रयत्न असणार आहे। काय नेमके सोलापुरातले सध्या अपडेट्स आहेत पावसासंदर्भातले? निश्चितच आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला हा महापूर आला होता आणि या महापुरामुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अशातच उत्तर सोलापूर तालुक्यातील
तिऱ्हे या गावातील गायकवाड भगिनींची आपण जी कथा आहे ती झी24 तासवर दाखवली होती। खरं तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या दोन्ही विद्यार्थिनी आहेत, दोन्ही बहिणी आहेत, मात्र महापुरामुळे त्यांचं किती मोठं नुकसान झालंय हे आपण झी24 तासच्या माध्यमातून दाखवलं होतं। अक्षरशः त्यांची अभ्यासाची पुस्तकं असतील, साचवलेले पैसे असतील, हे सर्व काही वाहून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। जी उरली सुरली पुस्तकं आहे ते पूर्णतः भिजून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। जेव्हा झी24 तासची टीम तिरे या गावात पोहोचली तेव्हा कोमल गायकवाड असेल किंवा कोयल गायकवाड असेल यांना आपले अश्रू देखील अनावर झाले होते आणि हीच बातमी झी24 तासने दाखवली होती। आणि आता ही झी24 तासने बातमी दाखवल्यानंतर राज्यभरातून जे आहे मदतीचा ओघ सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या असतील किंवा पंढरपुरातील महाराष्ट्र पोलीस दलातील यलवार असतील यांच्याकडून आता शिक्षणाचा खर्च देखील उचलण्यात आलेला आहे। खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्येकडून 2 लॅपटॉपची मदत देखील करण्यात आली आहे। ही मदत ऐकून जेव्हा त्यांना आपण संवाद साधला तेव्हा खरं गायकवाड भगिनींना देखील पुन्हा एकदा अश्रू अनावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। ते भावनिक झाले आणि झी24 तासच्या बातमीनं ते भारावून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर अद्याप ही झी24 तासनं ही साध छोटी गायकवाड कुटुंबियांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणखी राज्यभरातून मदतीचा ओघ हा सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरे अभिषेक, सामाजिक बांधिलकी जपत आपण गायकवाड भगिनींची कथा दाखवली। खरं तर सगळंच मराठवाडा पुरानं हाल बेहाल झालंय, अनेकांना मदतीची अपेक्षा आहे आणि ही सामाजिक बांधिलकी इतरांनी सुद्धा जपावी आणि आपल्या मदतीला आवाहन आपण जे करतो त्याला निश्चितच तसा प्रतिसाद द्यावा अशी आपण अपेक्षा करूया। अभिषेक अदेप्पा आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर सोलापूरमधून होते।